कोणी माझ्या मुलीला कितीही एकटं पाडायचा प्रयत्न केला ना तरी मी तिला एकटं पडू देणार नाही, कळलं ना? उठ निशू बाळा, चल चल उठ. मिसेस बेसरे प्लीज तिला पाणी द्या थोडंसं. तुम्ही शांत बसा. उठ निशी, उठ उठ उठ. आतमध्ये या. हॅलो कामत काका. या निशीच्या आईने येऊन गुंता अजून वाढवून ठेवलाय. त्यांना त्यांच्या मुलीची काळजी वाटली म्हणून त्या इथे आल्यात. काय चुकलं त्यांचं? मला निशीची काळजी वाटते खूप. कसं समजवणार होत आपण तिला? ज्या माणसावर ती इतकं मनापासून प्रेम करते ना तो माणूस त्या लायकीचाच नाहीये. पण हे एक ना एक दिवस होणार होतच ना बॉस. तू किती समजवलं होतंस निशीला की युवराज सोबत लग्न नको करूस, आणि आता समजून काही उपयोगच नाहीये ना. आता काही दिवसातच युवराजचं सत्य सगळ्यांसमोर येईल. इनफॅक्ट जे मॅडम समोर आणतील. हो पण ह्या सगळ्यात निशीचा काय दोष आहे? तिने त्या युवराज सारख्या हैवानावर प्रेम केलं. हा निशी कशीही वागत असली ना तरी ती माझी बहीण आहे, आणि युवराजने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला सुद्धा भोगावी लागणार आहे ना, ह्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतंय मला. वर्स्ट केस सिनॅरिओ, जर युवराज सुटला तर? म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की कौशिकीताई सोडवेल, पण बाबा सुद्धा प्रयत्न करतीलच ना, किंवा आणखीन कोणी. तुला नक्की काय म्हणायचंय? बॉस मला वेगळाच प्रश्न पडलाय. गुलाब आता हयात जरी नसला तरी त्याने जे आपल्याला सांगितले त्यावरून त्याला मारणारी व्यक्ती आपल्याच आजूबाजूला आहे, आणि त्याला माहिती आहे की युवराजला आता अटक झाली आहे. युवराजचं अटक होणं जर स्पेशल क्राईम युनिटला त्याच्या जवळ घेऊन जाणार असेल तर हे त्याच्यासाठी तोट्यात. म्हणजे तो नुकसान वाचवण्यासाठी नक्कीच शिगेला जाऊन युवराजला सोडवण्याचा प्रयत्न करणार. पण कोण आहे तो? किंवा ती